प्रभू म्हणतात, माझ्या मुला, तुझे कार्य मी पूर्ण करीन. माझ्या मुली, तुझे कार्य मी पूर्ण करीन असे प्रभू म्हणतात. आपल्या जीवनातील अडथळे दूर करून आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी क्रूसावर स्वतःला बलिदान दिले आहे. प्रभू, मी माझे मार्ग तुझ्याकडे सोपवतो. तूच माझी एकमेव आशा आहेस, मला तुझ्याशिवाय कोणीच नाही. तूच स्वीकार कर, माझ्यासाठी तू क्रूसावर मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला. असे प्रार्थना करा आणि समर्पण करा. आज चमत्कार घडेल, सर्व बदलेल. प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना माझ्या प्रेमपूर्वक शुभेच्छा. पहा, प्रभूने आपल्याला एका नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी आणले आहे. प्रभूचे स्तुती असो. प्रत्येक दिवशी त्याची कृपा आपल्याला आधार देऊन मार्गदर्शन करते. प्रत्येक दिवशी त्याची कृपा आपल्याला आवश्यक आहे. एक महिना संपवून जेव्हा आपण नवीन महिन्यात प्रवेश करतो, तेव्हा त्या संपूर्ण महिन्यात आपल्याला अनेक गरजा असतात. हो, या महिन्यासाठीही काही गरजा आहेत. पैशाच्या गरजा आहेत, आपल्या मुलांच्या गरजा आहेत, कुटुंबाच्या गरजा आहेत. या महिन्यात पूर्ण करायच्या अनेक कामं आहेत आणि खूप आव्हानही आहेत. म्हणूनच दर महिन्याला या महिन्यात परमेश्वराने आपल्यासाठी कोणतं वचन ठेवलं आहे ते धरून आपण हा महिना पार करू शकतो असं सांगून आपण उत्सुकतेने त्याच्या वचनाच्या प्रतिज्ञेसाठी वाट पाहत असतो. बायबल वाचताना देव आपल्या मुलांना बोलावतो तेव्हाही किंवा एखादं कार्य करण्याची आज्ञा देतो तेव्हाही तो वचन देऊनच पाठवतो. तो आज्ञाही देतो आणि वचनही देतो. त्या वचनावर विश्वास ठेवून ते लोक ती कामं पूर्ण करतात असं आपण पाहू शकतो. हे माझ्या आयुष्यात मी स्वतःही अनुभवले आहे. मी कोणतेही कार्य केले तरी देव मला एक आज्ञा देतो. माझ्यावर सोपवलेली सेवा पूर्ण करण्यासाठी मी वाट पाहतो आणि प्रार्थना करतो. त्याचं वचन मिळवण, ते वचन सांगून प्रार्थना केल्यावर त्या कार्यात आपण यश मिळवतो आणि पुढे जातो असं पाहायला मिळतं. याच सवयीमध्ये प्रत्येक देवाचं मूल दररोज प्रत्येक गोष्टीत देवावर अवलंबून राहतं आणि त्याचं वचन धरून आपल्या आयुष्यात पुढे जातं. त्या वचनाच्या आधारे पुढे जाण्यासाठी प्रभूच्या मार्गदर्शनानुसार मी तुम्हाला हे संदेश देतो. काही लोकांना यात विश्वास नाही, म्हणून त्यांचा विश्वास चुकीचा आहे असं म्हणता येणार नाही. त्यांचा विश्वास वेगळा आहे. मी विश्वासात दुर्बल असलेल्या लोकांना बळ देण्यासाठी प्रभू ही वचने देऊन त्यांना धैर्य देतो. काही लोकांसाठी ते आवश्यक असतं. परमेश्वर प्रत्येकाच्या विश्वासाच्या स्थितीला ओळखूनच वचन देतो आणि त्यांना बळकट करतो. त्याचप्रमाणे आजही परमेश्वर तुम्हाला एक वचन देऊन तुम्हाला आशीर्वाद द्यावा अशी इच्छा ठेवून तुमच्याशी बोलत आहे. ते तुमच्यातील परमेश्वरावरील विश्वास वाढवेल, परमेश्वरावरील प्रेम वाढवेल. म्हणूनच या दिवशीही तुम्ही तिच्यासोबत वचनासाठी वाट पाहत आहात. परमेश्वराने तुम्हाला एक वचन दिलं आहे. मी या महिन्यासाठी प्रार्थना करत असताना प्रभूने दिलेलं वचन आहे हे 37 स्तोत्र संहिता. आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करी. परमेश्वर तुझी कार्यसिद्धी करी. परमेश्वर तुझे कार्य पूर्ण करेल असं प्रभू सांगतो. माझ्या मुला, तुझे कार्य मी पूर्ण करीन. माझ्या मुली, तुझे कार्य मी पूर्ण करीन असं प्रभू सांगतो. किती आनंदाची गोष्ट आहे ना. हे काम काही केल्या पूर्ण होत नाहीये. मी किती वेळा प्रार्थना करून पाहिलं, वेगवेगळ्या प्रकारे प्रार्थना करून प्रयत्न केला, पण हे काम मात्र नेहमी अपयशी ठरतं. सुरुवातीला सगळं ठीक वाटतं, पण शेवटी कुठेतरी अडथळा येतो. हे काम होईल का नाही, किंवा या अडथळ्यातच मी दुःखात जगतोय, अशा निराश मनानेही तुम्ही ही गोष्ट ऐकत असाल. आता येशू तुमच्याकडे पाहून सांगतोय, माझ्या मुला, निराश होऊ नकोस. मी तुझं काम पूर्ण होऊ देईन. माझ्या मुली, तू निराश होऊ नकोस. तुझं काम मी पूर्ण करीन.
ते नोकरीचं काम असू शकतं, ते लग्नाचं काम असू शकतं किंवा घर घेण्याचं काम असू शकतं, गर्भधारणेचा आशीर्वाद मिळवण्याचं काम असू शकतं, प्रमोशनचं काम असू शकतं. काहीतरी एक काम तुमचं पूर्ण व्हायलाच हवं. प्रभू सांगत आहे, मी ते पूर्ण करीन. जर परमेश्वर म्हणाले तर ते कोण थांबवू शकतो? कोणीच थांबवू शकत नाही. ते नक्कीच पूर्ण करतील. या महिन्यात, या कामात तुम्हाला यश मिळेल. तुम्ही विश्वास ठेवा. ही वचनबद्धता माझ्यासाठी आहे. माझ्यासाठीच प्रभू बोलत आहेत. हे काम माझ्यासाठी परमेश्वर पूर्ण करतील. येशू हे काम माझ्यासाठी पूर्ण करतील असं वचन त्यांनी दिलं आहे. यावर विश्वास ठेवा आणि ते तुमचं स्वतःचं म्हणून स्वीकारा. तुमच्यासाठी क्रुसावर मरण पावून रक्त सांडलेले प्रभूच सांगत आहेत, मी तुझी कार्यसिद्धी करीन. आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करून आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी स्वतःला क्रुसावर बलिदान दिलं आहे. आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी शाप स्वतःवर घेतला. आपल्याला मुक्तता मिळावी म्हणून आपल्या गुलामगिरीतील सर्व गोष्टी त्यांनी क्रुसावर उचलल्या. आपल्याला शांती मिळावी म्हणून त्यांनी पाप उचललं. आपल्याला आशीर्वाद द्यावा आणि चांगलं काही द्यावं म्हणून त्यांनी निंदा, वेदना, अपमान सर्व काही सहन केलं. हे सगळं कोणासाठी? तुमच्यासाठीच ना. प्रभू म्हणतात, मुला, हे सगळं तुझ्यासाठीच, मुली, तुझ्यासाठीच. तुला आशीर्वादित आणि महान बनवण्यासाठी मी क्रुसावर इतकी यातना सहन केली. मी तुझ्यासाठी मार्ग खुला करीन असं प्रभू सांगतात. किती मोठा आनंद आहे ना. पण प्रभू तुमचं कार्य पूर्ण व्हावं असं वाटत असेल तर तो तुमच्याकडून काही गोष्टी अपेक्षित ठेवतो. तो काय अपेक्षा करतो पहा. आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे. त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील. तो एक आज्ञा देतो, 2 गोष्टी सांगतो. या दोन्ही गोष्टी मनात ठेवून या दोन्ही गोष्टींसाठी स्वतःला समर्पित केल्यानंतर त्याने दिलेल्या वचनाप्रमाणे कार्य पूर्ण होईल. सर्वप्रथम प्रभू म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, तुझा मार्ग तू परमेश्वराकडे सोपवायला हवा. जर तू तुझ्या मार्गाने चालत राहिलास, मी असंच चालणार, हेच माझं आवडतं, मी असंच वागणार, पण प्रभू मला हे घडवून द्या असं म्हणालास तर तो बाजूला उभा राहील. म्हणून आपले मार्ग प्रभूकडे सोपवून, प्रभू मी असं जायचं ठरवलं पण ते माझ्यासाठी महत्वाचं नाही असं म्हणावं. तुम्ही काय सांगता तसं मी माझं जीवन तुमच्या हातात सोपवतो. आता मी माझ्या आवडत्या मार्गाने जाणार नाही. मी मला आवडतं ते करणार नाही. तुम्ही जे सांगता, जे अपेक्षा करता ते करण्यासाठी मी स्वतःला समर्पित करतो. म्हणजेच तुमच्या वचनानुसार जगण्यासाठी मी स्वतःला समर्पित करतो. माझे मार्ग मी तुम्हाला सोपवतो. असं म्हणजे आपले मार्ग परमेश्वराला सोपवले पाहिजेत. आपण आपल्या इच्छेनुसार वागत राहिलो आणि आपल्याला आवडतं ते परमेश्वराने घडवावं असं म्हणालो तर ते अडथळा ठरतं. मग आपण समर्पित व्हायला हवं. आपले मार्ग प्रभूला सोपवायला हवेत. काही वेळा हे अडथळे का येतात माहिती आहे का? बरेच लोक याचा विचारच करत नाहीत. अडथळा दूर व्हावा, दूर व्हावा, दूर व्हावा असं म्हणून प्रार्थना, उपवास, सेवक लोक सत्य सांगतच असतात. पण त्या अडथळ्याचा दूर होण्यासाठी देव काय अपेक्षा करतोय हे बरेच लोक लक्षात घेत नाहीत. मी एकदा अनेक वर्षांपूर्वी परदेशात सेवेसाठी गेलो होतो. मी तिथे असताना त्या भागात, त्या शहरात आपल्या तमिळनाडूशी संबंधित असलेल्या देवाच्या मुलांची अनेक कुटुंब एकत्र आली होती. सगळ्यांनी मिळून ब्रदर आले आहेत, आपण सगळे कुटुंब एकत्र येऊन एक प्रार्थना करूया असं ठरवलं. अनेक कुटुंब एकत्र येऊन एक प्रार्थना करत होती. मग त्यावेळी मी त्यांना काय सांगून प्रार्थना करावी प्रभू असं वाट बघत होतो. त्यावेळी प्रभू माझ्याशी एक गोष्ट बोलले. काही लोकांची कामं वारंवार अडून राहिली आहेत. ते सगळे माझीच मुलं आहेत. त्यांना उद्धार मिळालेला आहे. ते चांगली प्रार्थना करतात पण तरीही त्यांची कामं होत नाहीत म्हणून ते चिंतेत आहेत. त्यात एक गोष्ट आहे, तू त्यांना सांगून प्रार्थना केलीस तर मी ती कामं पूर्ण करीन, अडथळे दूर करीन असं प्रभू म्हणाले. ठीक आहे प्रभू, मी काय सांगावं असं विचारल्यावर त्या गोष्टीत एक वचन आहे. पवित्र मार्क यांनी लिहिलेलं सुवार्तेचं 11वे अध्याय
25वा वचन. त्यात प्रभू म्हणतो, तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करण्यास उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. मार्क 11:25 मध्ये प्रभू हे शब्द म्हणतो, तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करण्यास उभे राहता. मग आपण कोणतीही गोष्ट असो ती प्रभूकडेच मागतो. प्रार्थनेत अशा रीतीने तुम्ही उभं राहून प्रभूच्या समोर उभं राहता आणि एखाद्या गोष्टीसाठी विनंती करता. हे मला दे, ही आशीर्वाद मला दे, असे तुम्ही प्रार्थना करता. अशा प्रकारे विनंती करत असताना जर कोणाबद्दल तुमच्याकडे काही दुःख असेल, कुणीतरी तुम्हाला त्रास दिला असेल, त्यांनी तुम्हाला दुखावले असेल, तर त्यांच्याविषयी तुमच्याकडे काही कडूपणा निर्माण झाले असेल. कदाचित हे तुमच्या स्वतःच्या कुटुंबातील नात्यांमध्ये असू शकते, किंवा तुम्ही ज्या ठिकाणी काम करता तिथे असू शकते, किंवा तुम्ही राहत असलेल्या त्या परिसरात, त्या अपार्टमेंटमध्ये, त्या गावात, त्या शहरात असू शकते. किंवा तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, शिकता किंवा व्यवसाय करता तिथे काही लोकांमुळे तुम्हाला त्रास झाला असेल किंवा दुःख झाला असेल. कदाचित तुमच्या मंडळीमध्येही काही गोष्टींमुळे तुम्हाला दुःख झालं असेल, त्यामुळे मनात एक वेदना, कडूपणा निर्माण झाली असेल, त्यामुळे त्यांना पाहिल्यावर मनाला त्रास होतो. आनंदीपणे बोलता येत नाही, स्तुती केली तरी लोकांसाठी किंवा कर्तव्य म्हणूनच स्तुती करतो. आनंदाने बोलता येत नाही, ते तुमच्या आनंदावर परिणाम करतं. तुम्हाला चांगलंच माहिती आहे, हे लोक आले की माझं मन दुखावतं, त्यांना पाहिलं की माझ्या मनावर परिणाम होतो, त्यांची आठवण आली तरी मनावर परिणाम होतो. हेच लोक मला दुःखी करतात, हेच लोक वेदना देतात. कदाचित खोट बोलून दोष देत असतील, तुमच्या विरुद्ध काही गोष्टी केल्या असतील, कोणीतरी एकाने तुम्हाला दुखावलं म्हणून तुम्हाला वाईट वाटतं, किंवा तुमच्यामुळे काही लोक दुखावले गेले आणि त्यांना वाईट वाटलं म्हणून तुमच्या मनात एक अपराधीपणाची भावना आहे. आपण असं बोललो, असं केलं, त्यामुळे ते दुःखी झाले, अशी खंत तुमच्यातही असू शकते. कुठल्या तरी प्रकारे तुमच्या मनात एक जखम आहे. तुमच्यामुळे दुखावले गेलेले लोक तुम्हाला माहित आहेत. कदाचित रागाच्या भरात तुम्ही भांडण केलं असेल आणि मग तू तुझं, मी माझं, जा असं म्हणून बोलणं थांबवलं असेल, अनेक वर्षां बोलता दूर राहिलं असेल. अशा प्रकारे कुठल्या तरी पद्धतीने दुखावून ते मनात घर करून बसलं आहे. तुम्ही प्रार्थना करत असताना तुमच्या मनात दुसऱ्याविषयी राग, दुःख किंवा कडूपणा असेल तर तुमची प्रार्थना ऐकली जात नाही. प्रभू तुमच्या प्रार्थनेला उत्तर देत नाहीत, तुमचं काम पूर्ण होऊ देत नाहीत. हाच अडथळा आहे. पण तुम्ही तारण पावलेले आहात, अभिषेक मिळवलेला आहे, वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलून देवाची स्तुती करता, तेव्हा सगळं छान वाटतं. पण एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी प्रार्थना केली तर ती पूर्ण होत नाही, फक्त तीच गोष्ट घडत नाही. परमेश्वर ऐकत नाही असं वाटतं, पाहत नाही असं वाटतं, तुम्हालाच कळत नाही. मी इतकी प्रार्थना करतो, उपवास करतो, सगळं करतो, तरीही हीच गोष्ट पूर्ण होत नाही असं म्हणत मी त्या दिवशी उपदेश केला. उपदेश करताना आणि प्रार्थना घेताना अशा प्रकारे व्यथित मनाने अनेक लोक होते आणि बरेच जण त्याला मान्यता देऊन प्रार्थना केली. त्या सभेत त्या कुटुंबातील मुलांना प्रभूने स्पर्श केला आणि त्यांनी त्या दिवशी कबूल केलं, प्रभू मी तुझ्या कृपेनेच तारण पावलो आहे, पण त्यांनी मला केलेली वाईट गोष्ट मी माफ करू शकत नाही. तुम्ही त्यांना माफ केलात, पण मी त्यांना माफ केलेलं नाही. ती जखम अजूनही माझ्या मनात आहे असं सांगितलं. ते लोक परदेशात राहतात. भारतात त्यांना झालेल्या त्या जखमेमुळे ते दूर गेले, अनेक वर्षांपासून तिथे जाऊन स्थायिक झाले. हे लोक दूर गेले, त्यामुळे अनेक वर्षांपासून भेटही झाली नाही. तरीही प्रभू सत्य सांगत आहेत, ती गोष्ट नीट कर असं बजावत आहे. त्यानंतर त्यांनी लगेचच मान्य केलं, आपले मार्ग सुधारले आणि स्वतःला प्रभूला अर्पण केलं. त्यांच्या काही मित्रांच्या मदतीने त्या व्यक्तीचा फोन नंबर शोधून काढला आणि तिथून फोन केला. फोन केल्यावर लगेचच, इतकी वर्ष झाली असताना तू कोण आहेस असं विचारलं. मीच आहे असं सांगून स्वतःची ओळख करून दिल्यावर त्यांच्यात काहीच बोलणं पुढे झालं नाही. खूप वर्ष झाली
आपण दोघंही मनात दुःख घेऊन वेगळे झालो, बोलणंही नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं, इतकी वर्ष झाली, पण तुमच्याबद्दल एक खंत माझ्या मनात होती. म्हणूनच मी इतकी वर्ष बोलले नाही. पण आता परमेश्वराने माझ्याशी संवाद साधला. हे चुकीचं आहे. तुझ्या मनात ही कटुता, द्वेष ठेवून तू राहिलास. माफ कर आणि त्याच्याशी सलोख्याने राहा, असं परमेश्वराने सांगितलं. म्हणूनच मी आता बोलतो. म्हणून मी सगळ्यांना माफ केलं आणि विसरून टाकलं. मी तुम्हाला दुखावलं असेल, वेदना दिली असेल, तर कृपया ते माफ करा. मी देखील मनापासून सगळ्या गोष्टी माफ करून घडलेल्या गोष्टी विसरते. परमेश्वराने मला तेच सांगितलं. मी स्वतःला समर्पित केल्यावर त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी सांगितलं की मनापासून मी देखील घडलेल्या गोष्टींसाठी माफी मागते, माफ करते. मी तुला दुखावलं असेल तर माफ कर, असं सांगून एक समेत झाला. पहा, काही मिनिट प्रार्थना केली, एवढंच. काय झालं माहितीये? इतकी वर्ष प्रार्थना करून, उपवास करूनही जे घडलं नव्हतं, ते लगेचच घडलं. ते काम लगेच यशस्वी झालं. तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यांनी मला सांगितलं, भाऊ, इतकी वर्ष आम्ही यासाठी किती वेळा प्रार्थना केली. संपूर्ण कुटुंबाने प्रार्थना केली, उपवासही केला, पण अडथळेच आले. पण मी त्या वचनाला मान्य करून, स्वतःला समर्पित करून, स्वतःला नम्र करून मी क्षमा मागितली आणि कबूल केलं. लगेच अडथळा दूर झाला आणि ते काम पूर्ण झालं. हे आमच्यासाठी आश्चर्यकारक होतं असं त्यांनी सांगितलं. हेच प्रभू सांगत आहेत, तुझा मार्ग तू परमेश्वराकडे सोगव, मग तुझं काम मी पूर्ण करीन, असं प्रभू सांगतो. पण जर तुम्ही म्हणाल की मी जे करतो तेच बरोबर आहे, मी असाच आहे, माझा स्वभाव असाच आहे, असं हट्ट धरलात, तर प्रभू त्याहूनही जास्त हट्ट धरतील, कारण ते विश्वासू आहेत. असं वाटतं का? मी असाच राहीन, तू प्रार्थना करत राहा, मी शांतपणे बसलेलो आहे, उत्तर द्यायला मी असमर्थ आहे, असं ते शांत राहतील. प्रभूकडून असं काहीही दाखवू नका. स्वतःला नम्र करा आणि समर्पित करा. प्रभू, जे काही तुला आवडत नाही ते मला नकोच. तुझ्या मार्गांमध्ये चालण्यासाठी मी स्वतःला समर्पित करतो. माझे मार्ग मी तुला समर्पित करतो. प्रभूला आपले मार्ग समर्पित करणे, शास्त्रवचनानुसार जगण्यासाठी स्वतःला समर्पित करणे. असं तुम्ही समर्पित केलं तर कार्य नक्कीच पूर्ण होईल, असं प्रभू सांगतो. दुसरा असे आहे की परमेश्वरावर भाव ठेव. आपले मार्ग परमेश्वराकडे सोपवा आणि त्याच्यावर विश्वास ठेवा. तुमचा विश्वास तुम्ही कोणावर ठेवला आहे? तुम्ही कोणत्या विश्वासावर जगता आहात? तुम्ही तुमचा विश्वास कोणावर ठेवला आहे? काही लोक पहा, ते स्वतःवर, त्यांच्या ज्ञानावर, त्यांच्या सामर्थ्यावर, कौशल्यावर विश्वास ठेवतात. त्याच्याकडे असलेल्या इतर नातलगांवर. ते मोठे श्रीमंत आहेत, ते माझे नातेवाईक आहे, ते आमदार पदावर आहे, असं काही लोकांचं म्हणणं असतं. सत्ताधारी पक्षाचा आमदार माझा नातेवाईक आहे, अशी काही लोकांची धारणा असते. त्यांचा विश्वास कुठे आहे? एका माणसावर. विश्वास कुठे आहे? स्वतःच्या सामर्थ्यावर. मला कौशल्य आहे, मला ज्ञान आहे, मी करू शकतो, अशा प्रकारे स्वतःवर विश्वास ठेवणारे लोक असतात. मग तुमचा विश्वास परमेश्वरावर आहे का, स्वतःवर आहे का? तुमचा विश्वास परमेश्वरावर आहे का की एखाद्या माणसावर आहे का? याचा विचार करून पहा. इथे वचन सांगते, सर्वप्रथम तू तुझे मार्ग परमेश्वराकडे सोपव. दुसरे म्हणजे, जर तुझा विश्वास परमेश्वरावर असेल तर तोच तुझे कार्य पूर्ण करेल. म्हणून परमेश्वरावर ठेवलेला विश्वास आता बायबलमधील यिर्मया भविष्यवाणीच्या पुस्तकाच्या 17व्या अध्यायातील 2 वचनं वाचल्यावर तुम्हाला समजेल. यिर्मया 17 पहा, 5वं वचन. जो इस्म मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे, तो शापित आहे. सर्वात आधी शाप कोणाला आहे? तर जो माणसावर विश्वास ठेवतो, आपल्या शरीराला स्वतःची ताकद मानतो, माझ्या शरीरात सामर्थ्य आहे, मी करू शकतो, अशी एक विश्वास ठेवतो.
अशा प्रकारे विश्वास ठेवताना त्याचं हृदय परमेश्वरापासून दूर जातं. तुमचं हृदय तुमच्या नकळत परमेश्वरापासून दूर जातं हे विसरू नका. तुम्ही स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवता किंवा तुमच्या नात्यांवर विश्वास ठेवता. तुमचे मित्र, ओळखीचे लोक, त्यांची पद, त्यांची स्थिती यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवता आणि अशा प्रकारे विश्वास ठेवताना शाप येतो आणि मग आपल्या हृदयातून आपण परमेश्वरापासून दूर जातो. म्हणूनच याचा अर्थ असा की आपला विश्वास परमेश्वरावर, येशूवर असावा हेच सर्वात महत्वाचं आहे. मग तुमचा विश्वास कुणावर आहे? तुम्ही कोणावर किंवा कशावर विश्वास ठेवता? मी चांगलं शिकलेलो आहे, माझ्याकडे अनुभव आहे, माझ्या अनुभवामुळे मला कुठेही नोकरी मिळेल असं वाटतं का? असं तुमच्या स्वतःवर, स्वतःच्या सामर्थ्यावर, तुमच्या कौशल्यावर विश्वास आहे का? एखादी छोटीशी आजारपण आली किंवा एखादा छोटासा अपघात झाला की सगळं संपतं. मी कितीही मोठे शूरवीर असलेले लोक अंथरुणावर पडलेले पाहिले आहे. अशा वेळेत सगळं काही संपून जातं. तेव्हा देव आपल्याला वाचवतो, तोच माझा आधार आहे असं म्हणत त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. हीच प्रभूची अपेक्षा आहे. म्हणूनच स्वतःच्या शक्तीवर नाही, स्वतःच्या ज्ञानावर नाही किंवा आपल्याकडे असलेल्या संधींवर नाही, तर प्रभूच माझा आधार आहे. तोच सर्व काही पाही, तोच माझ्यासाठी सर्व काही आहे. म्हणून मी त्याच्यावर अवलंबून राहतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो. प्रभूच माझा आधार आहे असं म्हणणं हेच खूप महत्वाचं आहे. मग तुम्ही विचार करून बघा, तुम्ही तुमचा विश्वास कुणावर ठेवला आहे? कुणावर तुम्ही तुमचा आधार ठेवला आहे? तुम्ही स्वतःवर, तुमच्या कुटुंबावर, शिक्षणावर किंवा कौशल्यावर विश्वास ठेवला आहे का? म्हणजेच तुम्ही हृदयातून प्रभूला दूर सारत आहात असं त्याचा अर्थ होतो. जे लोक हृदयातून प्रभूला दूर सारतात, बाहेरून तुम्ही प्रभूशीच बोलता, प्रभूवर विश्वास आहे असं सगळं म्हणता, पण हृदयात मात्र तुम्ही प्रभूला दूर सारलेलं असतं. म्हणूनच प्रभू तुमच्याशी बोलत आहे. मग विचार करा, आपण नेमकं कोणावर आपला विश्वास ठेवला आहे? या जुलै महिन्यात मी अमेरिकेला गेलो होतो. तेव्हा अमेरिकेतील कॅपिटल पार्लमेंट दाखवायला मला तिथे नेलं. तिथे असलेल्या देवाच्या मुलांनी त्यासाठी पास वगैरे सगळं घेतलं. आम्ही पार्लमेंटच्या इमारतीत गेलो तेव्हा तिथे अमेरिकन पार्लमेंटचं अधिवेशन चालू होतं. तो बजेट अधिवेशन होता. बजेट जाहीर होण्याचा आणि मंजूर होण्याचा दिवस होता. त्यासाठी मतदान वगैरे चालू होतं. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सगळे तिथे होते. मतदान घेतलं जात होतं. त्यासाठी भाषणं दिली जात होती. लोक बोलत होते. बजेट बद्दल तिथे चर्चा चालू होती. तेव्हा एक जण बोलत होते. आम्ही वरच्या बाल्कनीतून बघत होतो. एक जण बोलत होते आणि त्यांच्या भाषणाला सगळे उभं राहून टाळ्या वाजवत होते. कधी कधी त्यांच्या भाषणाला विरोधी पक्षातले लोक सुद्धा टाळ्या वाजवत होते. मला आश्चर्य वाटलं, हे काय चाललं? त्यांचं भाषण इतकं प्रभावी होतं असं ते बोलतात म्हणून मी आश्चर्याने लक्ष देऊन बघत होतो. पण सुरुवातीला ते कोण आहेत हे मला माहित नव्हतं. नंतरच मला सांगितलं की ते अमेरिकन राजकारणात 3ऱ्या क्रमांकाचे व्यक्ती आहेत. पहिल्या क्रमांकावर म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, 2ऱ्या क्रमांकावर उपराष्ट्राध्यक्ष असतात, 3ऱ्या क्रमांकावर स्पीकर असतात ज्यांना सभापती म्हणतात. ते म्हणजे माईक जॉन्सन, जे खूप प्रसिद्ध आहेत. हेच ते व्यक्ती आहेत असं त्यांनी सांगितलं. मग शेवटी जेव्हा त्यांनी आपलं भाषण संपवलं तेव्हा त्यांनी एक वाक्य बोललं. काय बोलले माहितीये का? वी डोंट ट्रस्ट गव्हर्नमेंट, आवर ट्रस्ट इज अपॉन द लॉर्ड असं त्यांनी सांगितलं. पहा, आम्हाला सरकारवर विश्वास नाही, आमचा विश्वास परमेश्वरावर आहे. इन द लॉर्ड असं म्हणून त्यांनी भाषण संपवलं. सगळे उठून उभे राहिले आणि टाळ्या वाजवल्या. अमेरिकन संसदेत हे घडलं. पहा, तेवढ्या जोरात त्यांनी सांगितलं की आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो, आम्ही प्रभूवरच विश्वास ठेवतो असं स्पष्टपणे सांगितलं. म्हणून पहा,
अमेरिकेला स्वातंत्र्य मिळून फक्त 250 वर्ष होत आहे. आता 249 वर्ष झाली आहे. पुढच्या वर्षी 250 वर्ष पूर्ण होतील. पण हजारो वर्षांचा इतिहास असलेली देश सगळ्यांना मागे टाकून ही सुपर पॉवर म्हणून उभी राहिली आहे. संपूर्ण जग त्यांच्याकडेच पाहत आहे. तिथे नेमकं काय घडतं असं विचारलं जातं. इतक्या प्रमाणात त्यांना आशीर्वाद मिळून यशस्वी होऊन सर्व गोष्टींमध्ये वरचढ का ठरले, याचं कारण काय? त्या देशावर राज्य केलेले बरेचसे नेते सगळेच येशूवर विश्वास ठेवणारे होते. त्यांचा विश्वास प्रभूवरच होता. तोच आमचा देश, तोच आमचा विश्वास असं म्हणून त्यांनी तो विश्वास त्यांच्या पैशांवरही दाखवला आहे. इन गॉड वी ट्रस्ट, म्हणजे आम्ही देवावर विश्वास ठेवतो असं लिहून त्यांनी त्या रुपया नोटांवर या डॉलरवर छापला आहे. नाण्यांवरही ते छापलं आहे. प्रभूवर ठेवलेला विश्वास ते व्यक्त करतात. म्हणूनच त्या देशाला उंची मिळालेली आपण पाहू शकतो. माझ्या प्रिय मित्रांनो, आता तुम्ही तुमचा विश्वास कुणावर ठेवला आहे हे विचारून पहा. तुम्ही तुमचा विश्वास कुणावर ठेवला आहे? स्वतःच्या कौशल्यावर ठेवला आहे का? माझ्याकडून होईल, मी नक्कीच यशस्वी होईन, माझ्याकडे चांगला अनुभव आहे, माझ्याकडे किती अनुभव आहे ते पहा, असं तुम्ही म्हणता का? माझ्या ओळखीचे सगळे लोक मोठे लोक आहेत, श्रीमंत आहेत, मोठ्या पदावर आहेत, अधिकारात आहेत, असं पाहिलं तुम्ही त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासावर बोलता का? माझ्यावर किंवा माझ्या कौशल्यावर ठेवलेल्या विश्वासावर बोलता का? मला ओळखणाऱ्या लोकांवरही मला विश्वास नाही. परमेश्वरावरच माझा विश्वास आहे. येशूच माझा विश्वास आहे. तोच माझी काळजी घेईल, तोच मला मार्गदर्शन करेल, तोच मदत करेल, तोच माझ्यासाठी सर्व काही आहे. प्रभूवरच अवलंबून राहणे हेच खरं. म्हणूनच वचन काय सांगतं बघा. 7व्या वचनात प्रभूवर विश्वास ठेवायला सांगितलं आहे. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भावविषय परमेश्वर आहे, तो धन्य. म्हणून ज्याचं हृदय प्रभूपासून दूर जातं तो शापित होतो. एकतर तुम्ही शापाच्या छायेत राहू शकता किंवा आशीर्वादाच्या छायेत राहू शकता. जर तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवून चुकीच्या गोष्टींवर विश्वास न ठेवता फक्त त्याच्यावर अवलंबून राहिलात तर तुम्ही आशीर्वादित आणि धन्य आहात. पण जर तुम्ही माणसांवर किंवा स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून हृदयाने प्रभूपासून दूर गेलात तर बायबल सांगतं की आपण शापित होतो. आता विचार करा, आपल्या आयुष्यात हे शाप का टिकून आहे? अडथळे का येतात? काम का जंप नाहीत? याचा विचार करून पहा. तुमचा विश्वास कोणावर आहे किंवा कोणत्या गोष्टीवर आहे हे स्वतःला विचारा. म्हणून आज तुम्ही मनापासून पश्चाताप करा आणि प्रभूला सांगा, प्रभू, मी मित्रांवर, नातलगांवर किंवा अधिकारात असणाऱ्यांवर विश्वास ठेवत नाही. माझा पूर्ण विश्वास येशूवर, प्रभूवर आहे. येशू, तूच माझा परमेश्वर आहेस. मी फक्त तुझ्यावरच विश्वास ठेवतो आणि तुझ्यावरच अवलंबून आहे, असं सांगा. मग तुम्ही नक्कीच चमत्कार घडताना पाहाल. तुमचे कार्य पूर्ण होईल असं प्रभू म्हणतात. प्रभूवर विश्वास ठेवा, तुमचे कार्य नक्कीच पूर्ण होईल. आजच्या या दिवशी विचार करा, तुमचा विश्वास नेमका कोणावर आहे? काही लोकांचा विश्वास सेवकावर असतो. म्हणूनच काही लोक सेवकाला शोधतात, त्यांना जास्त महत्व देतात, त्यांना देवासारखं मानतात. तुम्ही आमच्यासाठी देवासारखे आहात असं म्हणतात. नाही, असं बोलूच नये. माणूस कधीच देव होऊ शकत नाही. गौरव फक्त परमेश्वरालाच द्यायला हवा. तोच खरा देव आहे. पण काही लोक असं बोलतात, हे चुकीचंच आहे. एक सेवक म्हणजे देवाने वापरलेला, त्याचा काम करणारा माणूस, फक्त एवढंच. तुमच्या भल्यासाठीच त्याला काम करणारा म्हणून ठेवलेलं आहे. प्रभू आणि त्याच्यातील नातं वेगळं आहे, पण तुम्ही मात्र प्रभूवरच विश्वास ठेवायला हवा. देवाने वापरलेला सेवक नव्हे, तर सेवकाला वापरणाऱ्या देवावरच तुमचा विश्वास असायला हवा. तुम्ही कुणावर विश्वास ठेवता? प्रभूवरच. माझा विश्वास त्याच्यावरच आहे, मी त्याच्यावरच अवलंबून आहे. ठीक आहे, सेवक प्रार्थना करतो, त्यानेच प्रार्थना केली तरच चमत्कार घडतो. मी त्याच्यावर नाही, तर या सेवकाला वापरणाऱ्या देवावर विश्वास ठेवतो, त्यावरच माझा विश्वास आहे, असं म्हणणं. मग तुम्ही प्रभूने केलेली चमत्कार पाहू शकता.
एक वेळ अशी होती, नाक्याच्या प्रार्थना होत होती, तिथे खूप लोक येत होते. नाक्याच्या प्रार्थनेसाठी हजारो लोक येत असत. देशासाठी प्रार्थना करण्यासाठी खास एक सभा वेगळी भरवली जात असे. आणखी एक छोटी सभा असायची, जिथे काही लोक स्वतःसाठी काहीतरी चांगलं व्हावं, माझ्याशी बोलावं, आरोग्य मिळावं अशा अपेक्षेने येत असत. मग शेवटी जेव्हा आजारी लोकांसाठी प्रार्थना केली जायची, तेव्हा काही चमत्कार घडायचे. येशू आरोग्य द्यायचे आणि लोक येऊन साक्ष द्यायचे. मग एकदा मी त्या सभेच्या दाराशी सकाळी उठून प्रार्थना करत होतो. तेव्हा मी म्हणालो, प्रभू, इतके लोक गर्दीने येतात, पण चमत्कार फक्त 5-10 लोकांनाच होतात आणि तेच लोक साक्ष देतात. पण इतकी हजारो लोक येतात, त्यात फक्त एवढ्याच लोकांना चमत्कार होतो. मग सगळ्यांनाही चमत्कार का घडू नये? तुम्ही जगात फिरताना सगळ्यांसाठीच चमत्कार केलात, असं नाही का? एकदा मी प्रभूशी याबद्दल बोललो होतो. मग प्रभू म्हणाले, माझ्या मुला, जे जे लोक माझ्यावर विश्वास ठेवून येतात, त्यांच्यासाठी मी नेहमीच चमत्कार करतो. काही जण तुझ्यावर विश्वास ठेवून येतात, स्वर्ग मिळवून देईल, सुख देईल, स्वर्ग मिळवून सांभाळेल, माझ्यासाठी जे काही करावं लागेल ते करेल, सुख मिळवून देईल, मुक्ती देईल, म्हणूनच ते मोठ्या विश्वासाने येतात. अशा लोकांसाठी मी नक्कीच चमत्कार करतो. पण बरेच चुकीच्या विश्वासने येतात. ते सेवकांवर विश्वास ठेवतात, पण माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. ते माझ्या सेवकावर म्हणजे तुझ्यावर विश्वास ठेवतात. मग त्यांचं हृदय माझ्यापासून दूर जाऊन सेवकाकडे झुकतं. मग ज्यांचं हृदय माझ्यापासून दूर जातं, ते शापाच्या छायेत येतात. आपण नकळत सेवकावरच प्रेम करतो, सेवकाचं कौतुक करतो, सेवकच महत्वाचा वाटतो. त्याने असं सांगितलं, असं केलं, सेवकाला देवासारखं मानायला लागलात तर शाप येईल. काहीच घडणार नाही, काहीच साध्य होणार नाही. मग सांगा, का तुमच्या आयुष्यात आजवर काहीच साध्य झालं नाही? परमेश्वर बोलत नाहीत का? तुम्हाला दुरुस्त करायचं काहीतरी आहे ना? आजच समर्पण करा. प्रभू, माझे मार्ग मी तुझ्याकडे समर्पित करतो. तुमच्यावरच माझा एकमेव विश्वास आहे. माझ्याकडे तुमच्याशिवाय कोणीच नाही. तुम्हीच समर्पण करा. माझ्यासाठी तुम्ही क्रूसावर मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला. तुम्हीच प्रभू आहात हे सांगा. आज चमत्कार घडेल, गोष्ट साध्य होईल. तुम्ही सहमत आहात का? प्रार्थना करू या. डोळे बंद करा. येशूची उपस्थिती अनुभवा. येशू, स्तुती असो असं म्हणा. येशू, माझ्याशी बोलल्याबद्दल तुझे आभार प्रभू असं म्हणा. माझ्यासाठी सर्व काही स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद. स्तुती असो प्रभू. असं प्रभूला स्तुती करा आता. प्रभू, तू माझ्या बाजूला उभा आहेस. माझ्यासाठी चमत्कार घडवायला तू आलायस. मी त्यावर विश्वास ठेवतो. तुला धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद. आताही या मुलासाठी, या मुलीसाठी मी प्रार्थना करतोय. अरे, मी चुकीच्या ठिकाणी विश्वास ठेवला. हृदयात, येशू, मी तुझ्यापासून दूर गेलो. माझ्यावर दया करा, मला माफ करा. पुन्हा एकदा मला तुमच्या बाजूने वळवा. तूच माझं सर्व काही आहे. तूच माझा विश्वास, तूच माझा आधार आहे. तुम्हीच माझ्यासाठी चमत्कार करणारे देव आहात. असं मी तुमच्यावर अवलंबून आहे. असं प्रार्थना करणाऱ्या या मुलाला, प्रार्थना करणाऱ्या त्या मुलीला प्रभू दया दाखवा. त्यांचा विश्वास वाढावा म्हणून तुझी सामर्थ्य त्यांच्या शरीरात उतरू दे. रोगाच्या साखऱ्या तुटून जाऊ देत. अशक्तपणा येशूच्या नावाने दूर होऊ दे. मानसिक गोंधळ येशूच्या नावाने दूर होऊ देत आणि स्पष्टता मिळू दे. सर्व संघर्ष आणि अडचणी निर्माण करणाऱ्या सैतानाच्या कृत्यांचा नाश होऊ दे येशूच्या नावाने. हे बघ, तू स्पर्श करतोस म्हणून धन्यवाद. तू मुक्तता देतोस म्हणून धन्यवाद. अद्भुत बदल घडवून आणल्याबद्दल तुला धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. कोणत्या गोष्टींसाठी मला चमत्कार हवा आहे असे प्रार्थना करतात, त्या गोष्टींमध्ये चमत्कार घडू दे असे मी प्रार्थना करतो. नोकरीसाठी प्रार्थना करणाऱ्या मुलांना नोकरीसाठी मार्ग खुले होऊ दे. व्यवसायासाठी प्रार्थना करणाऱ्या मुलांना तोटा नफ्यात बदलावा असे कृपा कर. प्रभू,
विवाहासाठी प्रार्थना करणाऱ्यांना कार्य पूर्ण होऊ दे, त्यांना आशीर्वाद दे. गर्भधारणेच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करणाऱ्या मुलांना प्रभू तू मुलांची संतती दे आणि वंश वाढवून त्यांना आनंदी कर. आता एक चमत्कार घडू दे, कार्य सिद्ध होऊ दे, सर्व अडथळे दूर होऊ दे येशूच्या नावाने. या महिन्यात ही सर्व कामे तुझ्या मुलांसाठी बीजाची कर. प्रभूने चमत्कार केला असे आनंदाने म्हणता येईल अशी कृपा दे. इतरांना क्षमा करून स्वीकारण्याची कृपा दिलेल्या देवाने इतरांच्या मध्ये साक्षीदार होऊन तुला गौरव मिळावा अशी आशीर्वाद दे. कार्यसिद्धी प्रभूकडून येते, मी सिद्ध करीन असे वचन दिल्याप्रमाणे लगेच त्या सर्व अडथळ्यांना दूर होऊ दे. सर्व कामे पूर्ण होऊ देत आणि चमत्कार पाहून तुझे मुलं आनंदित होऊ देत. येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन, आमेन. प्रिय मित्रांनो, प्रभूने प्रार्थना ऐकली. तुम्ही समर्पितपणे प्रार्थना केल्यामुळे त्याने चमत्कार घडवून आणला. विश्वासू लोकांनो, तुमची कामे पूर्ण होतील, तुम्ही चमत्कार पाहाल. प्रभूचे स्तुती करा, आनंदी राहा. आमेन. येशू सोबत चालणे हे कार्यक्रम पाहणारे तुम्ही सर्वजण धन्य आहात, भाग्यवान आहात. जगभरातील लाखो लोक हा कार्यक्रम पाहून बायबलमधील वचनांमुळे मिळणारे आशीर्वाद आणि येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीमुळे मिळणारे आशीर्वाद अनुभवत आहेत. हे केवळ एका विशिष्ट धर्मासाठी असलेले एक सेवकाई नाही. येशू ख्रिस्त हे देखील केवळ एका धर्माचे प्रभू नाही, ते सर्वांसाठी प्रभू आहेत. या बायबलमधील देवाचे शब्दही सर्व लोकांशी बोलत आहेत. म्हणून तुम्हाला ओळख असलेले मित्र, नातेवाईक कोणालाही प्रभूची ओळख करून दिल्यास त्यांनाही आशीर्वाद मिळेल. जगातील अनेक भाषांमध्येही हे संदेश भाषांतरित करून प्रसारित केले जात आहेत. येशू सोबत चालणे हे कार्यक्रम तुमच्या मोबाईलवर यायचे असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या मोबाईल नंबरवर संपर्क करा आणि क्लिक करा, म्हणजे दररोज सकाळी तुमच्या मोबाईलला पाठवले जाईल. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. For further details and prayer support, contact Jesus Redeems Ministries, Nalamavadi, Thoothukudi District, 628-211. Our phone number 04639 353535. info@jesusredeems.org. Our website www.jesusredeems.com. God bless you.